निळखेडे येथील निळकंठेश्वर आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न। येवला तालुक्यातील निळवंडे येथील निळकंठेश्वर आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव 2026 मोठ्या भक्तिभावाने उत्साहपूर्ण वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य 108 महंत लखनगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आईसाहेब भक्त मंडळ, जय बाबाजी भक्त परिवार तसेच परमपूज्य महंत 108 लखनगिरीजी महाराज शिष्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक सोहळा पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6 वाजता राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी यांच्या पादुका पूजनाने झाली। त्यानंतर सकाळी 9 वाजता नाथबाबा व आईसाहेब यांच्या भव्य छबिना मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत जयघोष केला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज खराटे चिंचोडी यांचे हरिकीर्तन झाले। आपल्या प्रभावी कीर्तनातून त्यांनी गुरुसेवेचे महत्त्व, अध्यात्माची मूल्ये आणि संस्काराचे महत्त्व भाविकांसमोर प्रभावीपणे मांडले। उपस्थित भाविकांनी कीर्तनाचा मनोभावे लाभ घेतला। यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली। संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। गुरुपौर्णिमेच्या या पवित्र सोहळ्यामुळे निळकंठेश्वर आश्रम परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला। आईसाहेब भक्त मंडळ लासलगाव तसेच जय बाबाजी भक्त महाराष्ट्र राज्य या आयोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व भाविक, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानले। यावेळी परमपूज्य 108 महंत लखनगिरीजी महाराज यांनी सांगितलं की निळकंठेश्वर आश्रमातील गुरुपौर्णिमा उत्सवाचे हे सलग 19वे वर्ष आहे। अनाथांचे मातापिता म्हणून ओळखले जाणारे स्वामी वासुदेवानंदगिरी बहुरूपी महाराज यांनी या ठिकाणी तब्बल 15 वर्ष वास्तव्य केलं असून ही त्यांची पवित्र तपोभूमी आहे। त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच आश्रमातील धार्मिक व सामाजिक कार्याला सातत्याने प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केलं। तसेच आश्रम परिसरात आईसाहेब सप्तशृंगी मातेचे मंदिर, भगवान पांडुरंगाचे मंदिर, नाथबाबांचे मंदिर तसेच राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी यांची पवित्र पर्णकुटी असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सालाबादप्रमाणे चालत असलेले हे गुरुपौर्णिमोत्सव वर्ष 19वे आहे। या ठिकाणी श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजी अशी कांता काय भीक मागे, मनाची अजोगी सिद्धी पावी याप्रमाणे खरोखर आजचा दिवस खरं म्हटल्यानंतर हा एक गुरुसाठी असतो। खरं तर वर्षभर गुरु आपल्याला देतात, पण आजचा दिवस मात्र या ठिकाणी आपल्याला गुरुकडून काय घ्यायचं आहे, काय ज्ञान घ्यायचं आहे या तिथीनं ही व्यासपूजा आज या ठिकाणी होत आहे। खरोखर भाग्यवान आहोत। श्री क्षेत्र निळखेडे या ठिकाणी या आश्रमामध्ये दरवर्षाप्रमाणे थाटामाठामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो। ज्यांनी अन्नदानाची सेवा घेतलेली आहे आमचे या ठिकाणी हरिभक्तपरायण नवनाथ रघुनाथ कदम, त्याचबरोबर हरिभक्तपरायण राजाराम यादव कदम यांनी या अन्नदात्यांनी आजचा अन्नदानाची सेवा घेतलेली आहे। एवढंच नव्हे तर जाता एकच सांगू शकतो की या ठिकाणी हा जो आश्रम आहे हा राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी स्वतः या जागेवर जवळजवळ येऊन गेलेले आहे आणि परमपूज्य अनाथांची मातापिता स्वामी वासुदेव नंदगिरी मोहनगिरी बहुरूपी बाबा या जागेवरती जवळजवळ 15 वर्ष बाबांनी या ठिकाणी राहिले, संवाद झाला आणि ही बाबांची तपभूमी आहे। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज असं अनमोल मार्गदर्शन बाबांचा आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी आहे। आणि खोल अतिशय गोड स्वरूपानं खरं तर जर बघितलं या ठिकाणी अनेक लोक येतात, अनेक या ठिकाणी रोगी रागी अनेक रूपां, परंतु नाथ बाबांच्या कृपेनं, आई साहेबांच्या कृपेनं या ठिकाणी नुसतं भस्म जरी दिला तर हे सर्व कार्य मात्र सुखी संसाराला लागतात। कारण का अनेक लोक येतात, भागाभागातून लोक या ठिकाणी निळकंठेश्वर आश्रम म्हटलं की भागाभागातून या ठिकाणी लोक येतात आणि अतिशय गोड स्वरूपानं राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी, आई साहेब आणि नवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हे लोक सुखी होतात। आणि हे कार्य भगवान पंढरी परमात्मा असेल, त्याचबरोबर नाथ बाबा असेल, आई साहेब सप्तशृंगी माता असेल, आई साहेबांना एकच विनंती की अशीच ह्या
जनतेची सेवा माझ्या हातून घडत राहू. आणि खरोखर आज म्हणजे खूप मोठा भाग्याचा दिवस की आज गुरुदेवांची व्यासपूजा आहे की नाही. व्यासपूजा आणि भाग्याचा उदय खऱ्या अर्थानं येण्याप्रमाणे जसं आपण म्हणतो श्री गुरु सारिका असता पाठीराका आणि इतरांचा लेखा कोण करी, राजे अशी कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे येण्याप्रमाणे असा सद्गुरूचा आशीर्वाद पाठीशी राहो. आणि प्रत्येकानं आपल्या गुरुचा आशीर्वाद या ठिकाणी पाठीशी घेतला पाहिजे. आणि नवे 2031 पर्यंत गुरुपौर्णिमा बुकिंग आहे. किती 31 पर्यंत. आणि अन्नदाते सर्व ग्रामस्थ मंडळ अतिशय गोड स्वरूपामध्ये आहे. कारण बघा तसं जर बघितलं तर मेहनत कार्यक्रम आहे आमचा, आहे की नाही. गुरुपौर्णिमेपासून कार्यक्रमाची परंपरा आमची चालू होत असते. एवढं ते झाल्यानंतर पहिली गुरुपौर्णिमा आहे. आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी 16 तारखेला चैतन्य कानिपनाथ महाराज जन्म उत्सव तोही आम्ही या ठिकाणी थाटामाटामध्ये करीत असतो. आणि खरंच अर्थानं सर्व भागाभागातून आलेले भक्त मंडळ महाराष्ट्र राज्य खरोखर तुमचे पहिलं प्रथम आभार मानले पाहिजे. तुम्ही येतं आम्ही, आहे की नाही. म्हणून पहिलं प्रथम तुमचंही आभार. भागाभागातून सर्व भाविक भक्त सज्जन बालगोपाल या कार्यासाठी येतात, धावून येतात. अशीच सेवा घडत राहू. त्या अर्थानं गुरुपौर्णिमेपासून कार्यक्रम चालूच होता आमचे. जवळजवळ मला तर वाटतं अनुष्ठानपर्यंत म्हणजे उन्हाळ्यापर्यंत आमचे कार्यक्रम बुकिंग असतात. आणि पहिलं प्रथम म्हणजे मला एवढा अभिमान आहे की कोणालाही न विचारता जी परंपरा राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींनी दिली ते परंपरेला धरून आम्ही कोणाला न विचारता या ठिकाणी 12ही महिन्याचे कार्यक्रम चालू आहे. आणि पहिलं प्रथम म्हणजे गावकऱ्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. कारण बघा नुसता शब्द टाकला तर अजून शब्दाला प्रत्युत्तर आलं नाही. म्हणजे आमच्या गावात जवळजवळ असं समजा आश्रमावरती लाखो संख्येनं इतकं अन्नदान होतं. धर्म करा तेने देव येतील घरा, धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला या न्यायाप्रमाणे खूप या ठिकाणी अन्नदानाची सेवा गावकरी मंडळी भक्त मंडळ सर्वांच्या सहकार्यानं. तसं जर बघितलं तर गुरुपौर्णिमा आहे. पुढे चालत आल्यानंतर कानिपनाथ बाबांचा जन्म उत्सवही त्या ठिकाणी 16 तारखेला आहे. आणि नवरात्र उत्सव आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक कार्यक्रम भव्य दिव्य जप तप अनुष्ठान सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सप्ताह असे अनेक कार्यक्रम म्हणजे गुरुपौर्णिमेपासून जवळजवळ कार्यक्रम चालू होतात. आणि हे सगळं श्रेय जात असेल कारण बघा गावात कुठल्याही प्रकारचं सर्व कोणाक रुपया न मागता कुठल्याही प्रकारचं गावात काही न मागता हे कार्य जे करतो फक्त केवळ भक्त मंडळाच्या साह्यानं करतो. अन्नदानाची जी सेवा असेल या ठिकाणी हे ग्रामस्थ करता अतिशय गोड स्वरूप. कारण या जागेवरती काहीच नव्हतं. या जागावर काहीच नव्हतं परंतु पूज्य अनाथांची माता पिता स्वामी वासुदेव नंदगिरी मोहनगिरी बहुरूपी बाबांनी मला या जागेवरती आणलेलं आहे. आणि बाबाजींची ही तपभूमी आहे म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी आईसाहेब सप्तशृंगी मातेचं मंदिरही आहे. त्याचबरोबर पांडुरंगाचं मंदिरही आहे. नाथ बाबांचंही आहे. आणि राहिलं राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींची पर्णकुटी आहे. आणि लवकरात लवकर पुढच्या वर्षापर्यंत तेही पुरं करू असं एवढं सांगतो. रामकृष्ण. आज गुरुपौर्णिमा निमित्त आम्ही सिन्नर तालुका मरळ बुद्रुकवरून इथं गुरूंच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आपण वर्षभर गुरुकडून काहीतरी घेत असतो पण आज आपण गुरुला काहीतरी द्यायचं म्हणून इथं आलेलो आहे. सगळ्या भाविकांना एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी गुरु करावा. गुरु कशासाठी केला हा केल्यानंतर कळला जातो गुरु कशासाठी केला पाहिजे. गुरु करा प्रत्येकाने एवढी आमची कळकळीची विनंती. एवढीच मी बोलू शकतो. आमचे गुरु श्री 108 मंडळेश्वर श्री लखनगिरीजी महाराज यांची पौर्णिमा या निमित्तानं आम्ही आलेलो आहोत. इथे आज भरपूर लोकसंख्या आलेली आहे. आज आमच्या गुरुची गुरुपौर्णिमा आहे. आज यांचा आशीर्वाद यासाठी आलेलो आहोत आम्ही. आज कृष्ण गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हे नमः. गुरु हा कशासाठी गुरुविना नाही प्राप्ती म्हणून गुरु हा विसावा आहे. म्हणून गुरु हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. आणि या गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव झालाच पाहिजे. लखनगिरी बाबा आपल्या या गावात आपल्या सगळ्या परिसरात लखन बाबासारखी व्यक्ती नाही. ही अशा गुरु महात्म्याला आपण खूप स्थानी मानलं पाहिजे.